नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कालच आपली गुरुपौर्णिमा झाली आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळ्यांनी खूप जोरात साजरा केला. आपल्या गुरुप्रती म्हणजे प्रत्येकाने आपले आपले भाव व्यक्त केले. तसंच आता हे गुरुपौर्णिमेचं म्हणजे हे आध्यात्मिक गुरुच असं नाही. तुमचे म्हणजे तुम्ही जर शाळेत शिकतात त्यांचे शालेय गुरु असतात. नंतर तुम्ही कुठे काम करता तर तुमच्या कामामध्ये तुमचे जे वरिष्ठ असतात तुम्हाला जे काम शिकवतात ते तुमचे गुरु असतात. नंतर तुम्ही काही कला म्हणजे काही संगीत काही शिकताय, तुम्ही डान्स शिकताय काय तर त्यातले तुमचे शिकवणारे गुरु असतात. नंतर तुमचे आई-वडील हे सुद्धा एक तुमचे गुरुच असतात. कारण आईवडिलांमुळेच तुम्ही असता, त्यामुळे आईवडील हे पहिले प्रथम गुरु असतात. तुमचे आध्यात्मिक गुरु असतात. तर असे वेगळ्या प्रकारचे गुरु असतात. तर त्या गुरूंप्रती आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपले भाव व्यक्त करतो किंवा गुरूंना काहीतरी आपण अर्पण करतो. आता ही झाली एक पद्धत, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या गुरूंना काही अर्पण करायचं किंवा त्यांच्याप्रती म्हणजे त्यांना जाऊन नमस्कार करणं वगैरे. तसं नगरला ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. कारण परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज म्हणजे माझे सद्गुरू हे नगरचे आहेत आणि नगरला खूप मोठं सावेडी रस्त्यावर मोठं दत्त मंदिर आहे आणि तिथे खूप गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव असतो आणि खूप गर्दी असते, खूप लोक येतात. तर त्या दिवशी ना म्हणजे तिथे तुम्ही पाऊल आतमध्ये नुसतं पाऊल टाकलं ना की तुम्ही असं मंत्रमुग्ध झाल्यासारखंच होतं. इतकं सुंदर सुवास सगळे सगळीकडे फुलांनी सजवलेलं असतं, सगळं छान एकदम असतं. आणि शिस्त खूप असते तिकडे, प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत होते. अगदी म्हणजे सद्गुरू असताना म्हणजे महाराज असताना त्यांनीही सांगितलं की अगदी भले कोणी मोठे पॉलिटिक्समधले कोणी आले किंवा पंतप्रधान आले तरी सगळ्यांना नियम हे सारखेच असतात. सगळ्यांना लाईनीतनंच उभं राहून दर्शन घ्यावं लागतं. तर त्या दिवशी ना जेव्हा सद्गुरू होते ना तेव्हा त्यांनी एक गुरुवाणीमध्ये लिहिलेलं आहे की त्या दिवशी सद्गुरू असताना ना पुरुषांना त्यांचा म्हणजे पायाचं म्हणजे स्पर्श होता. बायकांना तर कायमच लांबून करायला लागायचं, पण एरवी वर्षभर पुरुषांना सुद्धा लांबूनच नमस्कार होता. पण त्या दिवशी त्यांना स्पर्श होता पायाचा. ते पायावर डोकं ठेवू शकतात किंवा पायावर हात लावून नमस्कार करू शकतात. एरवी ते सद्गुरूंना स्पर्श करू शकत नाही. पण त्या दिवशी पुरुषांना स्पर्श होताना तर सद्गुरू म्हणायचे की प्रत्येकाचे दोष असतात ना, तर ते दोष म्हणे त्या दोषांमुळे आणि त्यांनी जेव्हा मला स्पर्श करतात त्यावेळेला मला म्हणे खूप त्रास होतो. रात्री त्यांचं अंग असं संपूर्ण काळं निळं पडतं आणि म्हणजे ते दोषांमुळे त्यांना आतून खूप त्रास होतो. पण म्हणे तुम्ही प्रेमाने येता म्हणून मग हा स्पर्श त्यांनी फक्त वर्षातनं एकदा दिलेला होता. आणि असं माहिती खूप मोठा उत्सव म्हणजे अगदी सांगते ना मंत्रमुग्ध. पण अगदी म्हणजे असं मला डोळ्यासमोर आलं ना तरी खूप असं वाटतं की म्हणजे अशी ओढ लागते तिकडे जायची, एवढा छान उत्सव असतो. परत सगळं आरती असते, नंतर सदर्शन आरती आणि सतत ते ह्याचा नामजप असतो दत्तगुरूंचा. दत्तगुरूंची आरती असते आणि त्याच्यानंतर प्रसाद असतो. प्रसाद म्हणजे नुसतं असं येणाऱ्या सगळ्या लोकांना तिथे भोजन असतं. तर दुपारचं जेवण असतं आणि अगदी जेवण खूप खूप सुंदर असतं. म्हणजे सांगते ना की आपण तुम्ही घरी कितीही पंचपक्वान्न करा, कितीही तुम्ही वेगळ्या डिश बनवून खा, पण तुम्हाला तिथल्या जेवणाची जी तृप्ती आहे ती तुम्हाला घरच्या जेवणात येतच नाही. म्हणजे तुम्हाला इतकं तृप्त झाल्यासारखं होतं आणि असं सगळं असतं तिकडे त्या दिवशी. खूप छान म्हणजे खूपच छान असतं. संध्याकाळी पण आरती असते. तर त्यामुळे तो एक गुरुपौर्णिमेचा उत्सव खूपच छान असतो म्हणजे नगरचा. तसंच इथे मी बघितलं की चौकाचौकातनं पण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतात. साईबाबांचा असतो, स्वामी समर्थांचा असतो. पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना मोठ्या मोठ्याने गाणी लावलेली असतात आणि अन्नदान तर असतं. अन्नदान म्हणजे प्रसाद असतो. पूजा अर्चा केलेली असते, सगळं छान असतं. नाही असं नाही, पण गाणी वगैरे लावतात हे मला थोडंसं खटकतं. पण प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे आपण ते काही बोलू शकत नाही. दुसरं म्हणजे मला एक सांगायचं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना तुम्ही गुरूंना जाता, तुम्ही गुरूंना नमस्कार करता, पण महाराजांनी वाणीमध्ये एक लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामुळे मला माहिती आहे, हे माझे विचार नाही आहेत, सद्गुरूंचे विचार आहेत. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे
की तुम्ही गुरूंचं दर्शन घेता, तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुमच्या गुरूंप्रती तुम्ही भाव व्यक्त करता ना, तर तुम्ही त्या दिवशी काहीतरी संकल्प करायला पाहिजे. म्हणजे काहीतरी संकल्प करा, तुमच्या मनाशी ठरवून काही करा. मग मी चांगलं वागेन, मी रोज हे करीन, मी 5 मिनटं का होईना पण देवाजवळ बसीन, किंवा मी जर नामस्मरण करत नसाल तर तुम्ही नामस्मरणाचा एक मी व्हिडिओ केलेला आहे मागे, तर तुम्ही नामस्मरण करत नसाल तर तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा त्या दिवशी. म्हणजे एक संकल्प करा आणि ते करत राहा. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी आजकालच्या धगधगीच्या जीवनात तुम्हाला काही तुम्ही हे केलं आणि जर अधुरं राहिलं, नाही पूर्ण करता आलं, तर तसं नको व्हायला, पाप नको लागायला. पण नामस्मरणाचा संकल्प तुम्ही जरूर करू शकता. जे करत नाही त्यांनी करा, जे करतात त्यांनी करतच राहा. नामस्मरणात फार मोठी शक्ती आहे. ह्याच्यावरचा व्हिडिओ मी मागे बनवलेला आहे. पण जे करत नाहीत त्यांनी हा संकल्प जरूर करा, नामस्मरण करा. तर असा एक काहीतरी आपण संकल्प करायचा असतो त्या दिवशी आणि तो संकल्प केलेला पाळायचा असतो. त्यामुळे नामस्मरणाचा संकल्प तुम्ही कधीही करू शकता. नामस्मरण हे कधीही करू शकता, हे मी मागे सांगितलेलं आहे. फक्त आंघोळ करताना, टॉयलेटला गेल्यावर नामस्मरण करायचं नाही. एरवी तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता. आणि तुम्हाला जे आवडेल त्या देवाचं करा. आराध्य दैवत घ्या तुमचं, किंवा तुम्हाला आवडेल त्या देवाचं करत, किंवा तुमच्या गुरूंनी जर तुम्हाला नाम दिलं असेल तर ते नाम घ्या. श्री स्वामी समर्थ घ्या, श्री गुरुदेव दत्त घ्या, श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, किंवा काहीही जे तुम्हाला आवडतं ते नाम घ्या. पण नाम घेत राहा सतत आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल तुम्हाला. मी मागे ह्याच्यावर खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हेच मला सांगायचं होतं की सद्गुरूंनी सांगितले की गुरुपौर्णिमा करा, गाणी लावा, हे करा, हे सगळं तुम्हाला करायचं तर करा. पण तुम्ही संकल्प करा, एक काहीतरी तुमच्या गुरुप्रती एक संकल्प करा की तुम्ही जेव्हा गुरुपौर्णिमेचा उत्सव करता, किंवा तुम्ही जेव्हा 2 मिनटं गुरुजवळ उभे राहता, तर काहीतरी संकल्प करा. पण असा संकल्प करा की तो तुम्हाला पाळता आला पाहिजे. काहीतरी आपण म्हणायचं आणि ते आपण नाही पाळलं गेलं तर त्याचं पाप लागतं. त्याच्यापेक्षा असा संकल्प करा की तुम्हाला जो पाळता आला पाहिजे. त्यामुळे असा काहीतरी एक संकल्प करा, हे सद्गुरूंचं म्हणणं आहे. आणि मला हे तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.